भाजप आणि शिंदे सेनेत हाणामारी, अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना, महायुतीतील संघर्ष कसा पेटला? नमस्कार मित्रांनो, TV6 मराठी या यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे. सध्या राज्यातील 264 नगर परिषदा आणि नगरपंचायतीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान मंगळवारी ते पार पडलेले आहे. या मतदानाच्या दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी तर बोगस मतदान आणि पैसे वाटपाच्या आरोपाखाली हाणामारीच्या घटना देखील घडल्या. मतदान केंद्राबाहेरच घडलेल्या घटनांमुळे मंगळवारी राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यात आणि पक्षांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या, पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली, त्याविषयीचा हा आढावा आपण घेणार आहोत. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे सेनेमध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे. मंगळवारी मतदान प्रक्रियेदरम्यान दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अनेक ठिकाणी आमनेसामने आलेले होते. त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. त्याशिवाय इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही मतदान केंद्राबाहेरच धिंगाणा घातल्याचे दिसून आले. बोगस मतदान आणि पोलिसांच्या निष्क्रियतेच्या आरोपांमुळे अनेक ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण झालेले होते. आता सत्ताधारी महायुतीतील तीव्र जो संघर्ष आहे हा कुठे कुठे झाला आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यात झाला ते आपण इथे बघणार आहोत. बघा, नंदुरबार, अहिल्यानगर आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये सत्ताधारी महायुतीतील पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्राबाहेरच संघर्ष पेटला. आपण स्क्रीनवर व्हिडिओ बघतच असाल. बीडमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेकीची घटना घडली. महाडच्या नवा नगर परिसरात शिंदे सेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये संघर्ष झाल्याने तणाव वाढला होता. सुशांत जावरे आणि विकास गोगावले यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादामुळे हा संघर्ष ओफाळून आला होता. गोगावले यांच्या गटाने आपल्या समर्थकांना मारहाण करून इथे वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप जावरे यांनी केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता. तर तुम्हाला यावर काय वाटतं? तुमच्या काय प्रतिक्रिया यावर त्या कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.